आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात झालेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा MOU झालेला आहे आणि या MOUच्या अंतर्गत आता देशात प्रथमच नवेगाव नागझिरा जो अभयारण्य आहे तिथे 1/150 GSMचे कॅमेरा ट्रॅप लागणार आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. मानव आणि वाघ संघर्ष टाळण्यासाठी किती महत्त्वाची घडामोड आहे. सातपुडा फाउंडेशनचे मंदार पिंगळे त्यांना विचारूया, काय सांगशील? नमस्कार. सर्वप्रथम तर आपल्या सर्व प्रेक्षकांना आज जागतिक व्याघ्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा जो प्रकल्प आता आम्ही राबवतो आहे हा फक्त GSM कॅमेरापुरता नाही, तर याच्यामध्ये AIचा वापर जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि काही युनिक डॅशबोर्ड आपण तयार करून त्याच्यामध्ये वन विभागाला त्यांचे वाईल्डलाईफ मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसला अजून चांगल्या रीतीने राबवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. तर याच्यामध्ये आम्ही GSM कॅमेराज वापरतो आहे, ज्याच्यामध्ये सिम कार्ड्स असतात आणि रिअल टाईम 2 ते 3 मिनिटामध्ये मोबाईलच्या आधारावरती आपल्या ग्राउंड स्टाफला, जो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा सगळ्यात खालचा कर्मचारी आहे त्यालासुद्धा एकदम तातडीने माहिती मिळते. वाघांची ओळख पटवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो आणि तसंच काही लेसर नोन स्पीशीज जे आहेत त्याच्यावरती सुद्धा निगराणी ठेवण्यासाठी आपण याचा वापर करणार. याच्यासोबतच आपण ड्रोनचा देखील वापर करणार की ज्या भागामध्ये ॲक्सेसिबिलिटी नाही, पण आपल्याला तिथे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा काही एक प्रेझेन्स आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे, त्यासाठी सुद्धा याचा वापर होतो आहे. तसंच वन्य प्राण्यांचा रेस्क्यू ऑपरेशन्स ज्यावेळेला करायची गरज पडते त्यावेळेला सुद्धा या कॅमेराजचा वापर खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे देशात प्रथमच घडतं आहे. याच्या अगोदर आम्ही पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये याचं पायलट प्रोजेक्ट केलं होतं आणि त्याच्यामधनं आपला खूप चांगला एक रिझल्ट मिळाल्यानंतर आता ह्याला वन विभागाने दुसरीकडे पण अडॉप्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातलाच हा एक पण 150 कॅमेरा एक साथ. 1/150 कॅमेरा हा पहिल्यांदाच होत आहे. आणि यात अजून एक खास गोष्ट आहे की वन विभागाच्या कर्मचाऱ्याला ही मुभा असणार की त्याला तो कॅमेरा कुठे लावायचा. ग्राउंडवरती फिरणारा जो कर्मचारी आहे त्याला सगळं माहिती असतं, त्याच्यामुळे त्याला तो निर्णय घेणार आहे. फार महत्त्वाची घडामोड याच्यासाठी सुद्धा आहे की IT कंपन्यांना आपण ओळखतो, त्या IT प्रॉडक्ट्स बनवतात आणि निर्यात करतात. पण या बाबतीत महाराष्ट्राची एक महत्त्वाची IT कंपनी पर्सिस्टंट सिस्टम्सने महत्त्वाची भूमिका केलेली आहे. योगिता आपटे आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया. पर्सिस्टंटनी हे सगळं जे घडतं आहे ते घडवून आणण्यात मोठी भूमिका निभावली आहे, काय सांगा? गेली 4 वर्ष आम्ही सातपुडा फाउंडेशनबरोबर पर्सिस्टंट सिस्टम्सच्या CSRच्या माध्यमातून पर्सिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतो आहोत. हे जे 150 AI कॅमेरा ट्रॅप्स आहेत त्याच्यासाठीचं पूर्ण फंडिंग देण्यात आलेलं आहे आणि आमची अशी स्ट्रॉंग धारणा आहे की फक्त कॅमेरा ट्रॅप्स देऊन होणार नाही, तर आजूबाजूचं जे जनजीवन आहे त्यांनाही त्यांच्या उपजीविकेच्या साधनांसाठी पण मदत केली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत साधारण 450 कुटुंबांना आम्ही वेगवेगळ्या उपजीविकेच्या साधनांसाठी पण मदत केलेली आहे. आणि आमची टेक्नॉलॉजिकल कंपनी असल्यामुळे टेक्नॉलॉजी ही आपल्याला जास्तीत जास्त इफेक्टिव्ह सोल्युशन्स शोधण्यासाठी मदत करू शकते. त्यामुळे फक्त बिझनेसमध्ये नाही तर इतर सोशल प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यासाठी पण आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि त्याची परिणामकारकता आम्हाला ग्राउंडवर दिसते आहे. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. तर एकूणच नवेगाव आणि नागझिरा भागामध्ये जे मानव आणि वाघ संघर्षाची उदाहरणं घडतात, नवीन नवीन वाघांच्या हल्ल्याच्या घटना घडतात, त्यावर कुठेतरी आता या माध्यमातून रोख होईल आणि अशा घटना कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा नक्कीच करता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.